अतिशय देखणी अशी स्पर्धा, अतिशय आकर्षक अशी स्पर्धा. मैदानाच्या 3 बाजूंना बाउंड्री उपलब्ध आणि अशा या मैदानामध्ये केले जात आहे. अ गटातील पहिल्या सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू हलक्या हाताने फक्त ढकलून दिलाय. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येत आहे. चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत फक्त आणि फक्त एका धावेने श्री गणेशा केला जाईल या धावफलकाचा. 5 षटकांची लढत आहे. बराचसा अवधी दोन्ही फलंदाजांसाठी तितकाच उपलब्ध असेल, त्यामुळे स्वतःला सेट करून घेण्याची ती अतिरिक्त वेळ इथे प्राप्त झालेली आहे. पहिली धाव धावफलकावर लगावली गेली. धावसंख्येचा श्री गणेशा झाला. जी सुरुवात हवी होती ती आता मात्र इथे झालेली आहे, परंतु डिस्ट्रक्टिव्ह क्रिकेट आता यानंतर खेळावं लागणार आहे. यावेळेस ऑफ केला. लॉंग ऑन मध्ये येत आहे क्षेत्ररक्षक. चेंडू जजमेंट चांगले आणि झेल टिपला जातोय. दुसऱ्या चेंडूवर सफलता प्राप्त झालेली आहे. रवी जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये आता फलंदाज योगेश अडकलेत. फलंदाज क्रमांक 1 झालेत बाद. बघा, एक सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. कंपल्सरी ड्रेस कोड हा नियम आहे या स्पर्धेचा. कंपल्सरी ड्रेस कोड हा नियम आहे या स्पर्धेचा आणि सासोळे संघाकडून यष्टीरक्षकांच्या भूमिकेत असणारे खेळाडू यांनी धन्यवाद. त्यामुळे 2 अतिरिक्त धावसंख्या आता कुक्षित संघाच्या धावफलकामध्ये ऍड केल्या जातील या डावाच्या शेवटी. सोमनाथ नवीन फलंदाज आता फलंदाजी मार्कवर येतील. दुसऱ्या चेंडूवर पहिली सफलता प्राप्त झाली. जेव्हा जेव्हा गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकांमध्ये विकेट्स मिळवतात, पहिल्या षटकामध्ये विकेट मिळवतात, तेव्हा तेव्हा त्या गोलंदाजांची गुणवत्ता आपल्याला सादर होत असताना दिसत असते. यावेळेस सुद्धा संघासाठी विकेट आवश्यक होती. पहिल्या षटकामध्ये एक दबाव निर्माण करायचा होता. तो फक्त या खेळीमध्ये नाही तर मानसिकरित्या सुद्धा थोडासा दबाव असेल. चेंडू चालला सगळ्या यष्टीरक्षकांच्या हातामध्ये कोणती धाव यावेळेस मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. डॉट बॉल. आतापर्यंत 3 चेंडू टाकून पूर्ण झालेत. फक्त आणि फक्त एकच धाव धावफलकावर लगावले गेले. सोमनाथ नवीन फलंदाज असतो 3 वर. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. थोडस संत गतीचं क्रिकेट, संत गतीची फलंदाजी सुरू आहे. सारसोळे संघ एक काय गाजवलं होतं सारसोळे संघाने. त्यामध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये जो काय गाजवला होता, त्यानंतर आता 40+ क्रिकेटमध्ये सुद्धा त्याच पद्धतीचा खेळ सारसोळे संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव काढून सहजरित्या पूर्ण. एका धावेने आता पहिल्या षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या धावफलकावर लगावली जाईल ती म्हणजे 1 बाद 4 धावसंख्या धावफलकावर. थोडीशी संत सुरुवात. आणखीन काहीशा अपेक्षा होत्या कुक्षित संघाला. सामना जरी उशिराने सुरू झाला असला तरी सुद्धा दोन्ही फलंदाजांनी वेळ घेतली आहे स्वतःसाठी. कोणतीही रिस्क टेकिंग शॉट्स दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाले नाही. एका चेंडूवर रिस्क जरूर घेतली होती योगेश यांनी, परंतु आपली विकेट त्यांना गमवावी लागली. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. आता नवीन षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. अभि नवीन गोलंदाजी मार्कवर. त्यांचा सामना करतील फलंदाज सोमनाथ. अभिजित टू सोमनाथ अशी लढत आता मैदानामध्ये पाहायला मिळेल. चला थोडस स्पीडअप करा सारसोळे संघ. राईट आर्म राऊंड द विकेटने यावेळेस लॉफ करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होती समाप्ती. निर्धाव चेंडू जसे येत आहेत तस तसा कुक्षित संघावरील जो दबाव विकेटने निर्माण झाला होता तो आणखीन काहीसा घट्ट होत आहे आणि घट्ट पकड आता सामन्यावर सारसोळे संघाच्या गोलंदाजांनी निर्माण केलेली आहे. यावेळेस फुलर लेनचा चेंडू थोडासा लोअर फुल टॉस झाला होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू चालला. तिथे कलेक्शन चांगलं आहे. फेकी केली जाईल लॉंग ऑफ मधून. फक्त आणि फक्त एकाच धावेवर आता पुन्हा एकदा समाधान मानावं लागेल. सर्वच प्रेक्षकांचे आम्ही पुन्हा एकदा स्वागत करीत आहोत. मैदानाच्या 3ही बाजूंना, 3ही नाही तर 4ही बाजूंना झाडांची सावली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळेच सर्वांच्या आवडी, सर्वांच्या पसंतीस ठरत असणारे स्वर्गीय दिबा पाटील मैदान.
आणि या मैदानामध्ये सुरू असलेली आकर्षक अशी स्पर्धा 40+ मास्टर्स कप जुनगर 40+ आयोजित एक देखणी अशी स्पर्धा. सर्वांचं सहर्ष स्वागत. पुढे सरसावले बॅट आणि चेंडू. पुन्हा एकदा संपर्क. अपेक्षा आहे आपल्या खेळाडूंना, अपेक्षा आहे आपल्या पाठीराख्यांना कुक्षित संघाच्या फलंदाजांकडून, परंतु अपेक्षेची पूर्तता दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत करता आलेली नाहीये. सोमनाथ 6 चेंडूंमागे फक्त 4 धावसंख्या मिळवल्यात. त्यानंतर श्रीकांत यांनी 2 चेंडूंमागे 1 धावसंख्या जरूर मिळवलेली आहे. संथ गतीचा क्रिकेट. एका धावेने आता धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचेल 6 वर. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. अभिजित गोलंदाजी मार्कवर आले आणि गोलंदाजी मार्कवर आलेले असताना बांधून जखडून ठेवलंय. यावेळी चांगला फटका. कनेक्शन जरूर चांगला आहे, परंतु लॉंगर मधून येतात क्षेत्ररक्षक. सरळ डाऊन द ग्राउंड. चेंडूचं कलेक्शन चांगलं आहे. एकाच धावेवर पुन्हा एकदा समाधान मानावं लागेल. गॅप शोधण्यामध्ये असमर्थ ठरत आहेत फलंदाज. एक फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये खेचला होता, तिथेही क्षेत्ररक्षक उपस्थित होते. त्यानंतर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेचलेला फटका, परंतु इतकी ताकद त्या फटक्यामध्ये उपलब्ध नव्हती की बाउंड्री लाईन क्लिअर करेल. क्षेत्ररक्षकाला कलेक्शन केलं, फेकी गेली, एकच धाव. यावेळेस फुलटॉस चेंडू लॉफ्ट केलाय. 1 बाउन्स. एक्स्ट्रा कव्हर मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एका धावेचा क्रिकेट. सिंगल डबल्सला महत्व दिलं जात आहे, परंतु या सिंगल डबल्सला जितकं महत्व आहे तितकीच आवश्यकता मोठ्या फटक्यांची सुद्धा आहे. फक्त कुक्षित संघाच्या प्रेक्षकांना नाही तर मैदानावर उपस्थित सर्व प्रेक्षकांना सुद्धा ही अपेक्षा आहे की आपण मोठे फटके खेचावेत. संपर्क चांगला होता, असंही नाही की डॉट बॉल्स जास्त येतात, परंतु संपर्क होतोय. आता फक्त गॅप शोधायची आहे. 2 षटकांचा अवधी आपण स्वतःसाठी उपलब्ध करून घेतला, पाहणी केलीत खेळपट्टीची. आता आवश्यकता होती मोठ्या फटक्यांची. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 8. 4 धावसंख्येची सरासरी. थोडीशी कमकुवत फलंदाजी, थोडीशी साधारण अशी फलंदाजी. आता काहीसं वेगळं करण्याची आवश्यकता आहे. जे आतापर्यंत रेग्युलर क्रिकेट सुरू आहे ते रेग्युलर क्रिकेट पासून काहीसं वेगळी फलंदाजी करण्याची आवश्यकता कुक्षित संघासाठी आहे. तरच एक चांगलं तगडं असं आव्हानात्मक आव्हान निर्माण होऊ शकतं सासोळे संघासमोर. सासोळे संघाकडे सुद्धा तितकीच दर्जेदार अशी फलंदाजी उपलब्ध आहे. यावेळेस सुद्धा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा आणि चेंडू शॉट फाईन लेग रिजन मध्ये जाईल घोषित क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एकाच धावेसाठी. अचूक टप्पा, वर्षानुवर्ष असलेला अनुभव इथे पणाला लावला जातो. बरोबर हव्या त्या ठिकाणी फलंदाजांची मात्र एक वीक पॉइंट शोधून काढले गोलंदाजांनी. गुड लेंथ आणि गुड लेंथ वरून वारंवार फलंदाजांना बीट होत असताना आपण या सामन्यामध्ये पाहिलंय. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. बॅट पाहू शकाल तर बॅट हातातून घसरलेली आहे. बॅटची कडा जरूर घेतली होती, परंतु दबाव एवढा निर्माण झालाय की आता चिंता कोणत्या ना कोणत्या गोष्टीची करावी याचा विचार कुक्षित संघाला बळावू लागलेला आहे. यावेळेस सुद्धा लॉफ्ट केला, परंतु ताकद अपुरी आहे. एक धाव काढून पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल नाही देण्यात आला. एका धावेवरच समाधानी ठेवण्यात आला. एका धावेने आता धावफलक हळूवार गतीने पुन्हा एकदा पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल 11 वर. 11 धावसंख्या धावफलकावर. गणेश फ्लाइट दिलेली होती, परंतु चेंडू अलॉंग द ग्राउंड मिड विकेट मध्ये चाललाय. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं आहे, प्रॉपर कलेक्शन, परंतु 2 धावा इथे पूर्ण होतील का? परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आता फलंदाजांना जावं लागेल माघारी. फलंदाज जर आपण पाहिलं तर श्रीकांत परतलेत माघारी. स्ट्रगल चालू होता, थोडासा संघर्ष आपल्या बॅट सोबत करत होते. संपर्क होत होता, परंतु मोठ्या फटक्यांची कमतरता इथे जाणवत होती आणि त्यामुळेच आता श्रीकांतला रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आपली. मिडल ऑर्डर मध्ये येणार आता फलंदाज मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात. त्या मिडल ऑर्डर मधील फलंदाजांवर आता सर्वस्वी जबाबदारी असेल. जी हळूवार गतीने चाललेली गाडी आहे त्या गाडीला काहीसा वेग द्यावा लागेल या मोठ्या चाललेल्या फलंदाजीने.
तर दुसऱ्या बाजूने पाहायचं झालं सासवड संघाची अचूक टप्प्याची चाललेली गोलंदाजी, मार्जिन ऑफ एरर फार कमी ठेवलेला आहे सासवड संघाने. वेगवान गतीचा चेंडू पूल केला, शॉर्ट पूलचा फटका, परंतु मिड विकेट मध्ये आल्यानंतर ग्राउंड पद्धतीने चेंडू चाललाय. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. नवीन फलंदाज राजेश आता स्ट्रायकिंग एंडवर येतील. स्क्वेअर लेग मध्ये थोडीशी मोकळीकता जाणवेल, परंतु गोलंदाजी इतकी छान दर्जाची चाललेली आहे की स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेचायची संधी तिथे मात्र देत नाहीये. स्क्वेअर ऑफ द विकेट, दोन्ही क्षेत्र मोकळे, परंतु गुड लेंथ आणि फ्लोअर लेनची गोलंदाजी आता फलंदाजांना डोकेदुखी ठरत आहे पूर्णपणे. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. खोलवर टप्प्याचा चांगला वेगवान गतीचा चेंडू होता, खोदून काढला, एक धाव काढून पूर्ण क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण करण्यात येते. 2 धावांनी आता धावफलक 3 षटकांअखेरीस जाऊन पोहोचले, ते म्हणजे 15 धावसंख्या धावफलकावर. पाहता पाहता 3 षटकांची सुद्धा समाप्ती झाली आणि या 3 षटकांअखेरीस आता धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजे 15. 5 धावसंख्येची सरासरी, परंतु या वेळेस मात्र 5 धावसंख्येची सरासरी भर उन्हामध्ये जर आपण आकारत असाल तर दुसऱ्या डावामध्ये आपल्या गोलंदाजांसाठी काहीशा धावसंख्या कमी राहतील याची जाणीव सुद्धा राखावी लागेल. 2 शेवटची षटके या 2 षटकांमध्ये आता मोठी हाणामारी करावी लागणार आहे आणि अशातच आता 4थ्या षटकाच्या प्रगतीपथावर असणारे गोलंदाजी मार्कवर शशी आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म राऊंड द विकेटने पहिला चेंडू शॉर्ट लेनचा पंच करायचा होता, पॉइंटला वेगवानरित्या सर्व यष्टिरक्षकांच्या हातामध्ये विसावला जाईल. निर्धाव चेंडूची होती समाप्ती. डॉट बॉल, वारंवार डॉट बॉल आले. जर आपण पाहिलं तर रवी यांनी पहिलं षटक हाताळलं होतं, 1 डॉट बॉल 1 विकेट. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अभिजित यांनी दुसरं षटक हाताळलं होतं, त्यामध्ये 2 डॉट बॉल्स. तिसऱ्या षटकामध्ये कोणता डॉट बॉल नव्हता आणि शशी यांनी डॉट बॉलने आपल्या षटकाची सुरुवात केली आहे. लॉंग ऑन मध्ये पुन्हा एकदा फटका खेचला जातो. टेनिस बॉल क्रिकेटचा हा आडव्या बॅटचा फटका जे वारंवार आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की ताकदीवर जास्त भर दिला जातो, टेक्निकला तितकं महत्व नसतं, परंतु काही असे गोलंदाज जरूर आढळतात की ज्यांची टेक्निक ही पाहण्यासारखी असते, परंतु वारंवार आडव्या बॅटने खेळलेले फटके, ताकदीचा जास्तीत जास्त केलेला वापर, गोलंदाजी आता मात्र या कोणतंच समीकरण फलंदाजांच्या बाजूने लागून देत नाहीये. तुम्ही सरळ बॅटने फटके घ्यायचा, तुम्ही आडव्या बॅटने फटके घ्यायचा, परंतु गोलंदाजी सरस चाललेली आहे. फलंदाजांना आता काय करण्याची आवश्यकता आहे? फक्त आणि फक्त चेंडूवर लक्ष केंद्रित करा. वेळ आता आपल्याकडे कमी आहे. यावेळेस सुद्धा शॉर्ट लेनचा चेंडू सर्व यष्टिरक्षकांच्या हातामध्ये गेला. एक एबी डिव्हिलियर्सचा इंटरव्ह्यू झाला होता, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की जेव्हा जेव्हा मी काहीसा मैदानामध्ये स्ट्रगल करत असतो, 3 मोठे श्वास घेतो, चेंडूवर लक्ष केंद्रित करतो आणि गोलंदाजाच्या हातापासून ते माझ्या बॅट पर्यंत येताना फक्त आणि फक्त मला चेंडूच दिसतो. तसं काहीसं कॉन्सन्ट्रेशन आता कुक्षी संघाच्या फलंदाजांना करावं लागणार आहे. तेव्हाच मोठे फटके येतील आणि एक चांगलं आव्हान धावफलकावर उभं राहील. एक धाव काढून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. फिकी थोडीशी खराब राहिली होती, परंतु बॅकअप चांगलं होतं. कदाचित बॅकअप करणाऱ्या खेळाडूला अवगत झालं होतं की चेंडू माझ्या जवळ येणार आहे. 2 धावा पूर्ण, 2 धावेने आता धावफलक जाऊन पोहोचले, ते म्हणजे 18 ओव्हर. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. या षटकामध्ये जवळजवळ 3 चेंडू निर्धाव आलेत आणि फक्त 3 धाव संख्या खर्च केली गोलंदाजांनी. उत्कृष्ट गोलंदाजी, मोठा फटका, परंतु मिस्टर स्ट्रोक आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येत आहे, जज करतात आणि झेल सोडला जातो. शेवटच्या क्षणाला झेल सोडला गेला आणि शेवटच्या चेंडूवर मिळाला 2 धावा. 2 धावांनी आता धावफलक जाऊन पोहोचेल, ते म्हणजे 20 वर. 4 षटकांची समाप्ती, 20 धावसंख्या धावफलकावर. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. टार्गेट निश्चित करणारे, आव्हान निश्चित करणारे. किती धावसंख्येचं आव्हान निश्चित केलं जाईल याकडे सर्वांचंच लक्ष आहे, परंतु आतापर्यंतचा खेळ पाहता मात्र 30 धावसंख्येच्या आत अडवण्याचा प्रयत्न सासवड संघाचा राहिला आणि त्याच पद्धतीने जो विश्वास कर्णधारांनी आपल्या गोलंदाजांवर दाखवला होता, त्या विश्वासाला सार्थ तर ठरणारी गोलंदाजी सासवड संघाच्या गोलंदाजांनी केलेली आहे. त्यामुळे एकूण एक चांगला जो मनोरा
कुक्षेत संघाच्या फलंदाजांना रचायचा होता, त्या सर्वच इराद्यांवर पाणी फेरलेलं आहे गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी. आता शेवटचे 6 चेंडू घेऊन येत आहेत गोलंदाज. मिथुन वैती गोलंदाजी मार्कवर. तर व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं असे सन्माननीय डॉक्टर राजेश पाटील यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करीत आहोत. जुईनगर 40+ वतीने आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. शेवटचं षटक, पहिला चेंडू आणि निकाल जो आतापर्यंत या सामन्यामध्ये लागलेला आहे. गोलंदाजांच्या बाजूने निर्धाव चेंडूची समाप्ती. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एकदा काढून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. खरा फेकीच्या जोरावर आता तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जात आहे. 3 धावा मिळाल्या. जिथे कुठे फक्त 1 धाव खर्च करण्यात येणार होते तिथे 2 अतिरिक्त धावसंख्या म्हणजे एकूण 3 धावसंख्या या चेंडूवर मोजाव्या लागल्या. या धावसंख्या सुद्धा येणाऱ्या डावामध्ये महत्वाच्या ठरू शकतात. यावेळेस पाहू शकाल लॉंग मध्ये येतात क्षेत्ररक्षक, कोणतीही चूक केलेली नाहीये. उत्तम क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन. 4-5 पाऊल पुढे धावत आले. रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकाल मिथुन वैती यांचा चेंडू थोडस बाहेरचं वळण घेतलं होतं, त्यामुळे जो संपर्क हवा होता फलंदाजांना तो संपर्क झालेला नाहीये. बरोबर क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये घुसवला आणि मिथुन वैती यांना सफलता सुद्धा प्राप्त झाली. चला यानंतर होणारा सामना 40+ धारावी आणि त्यांच्या विरोधात 40+ कुक्षेत. विनंती असेल आपण या सामन्याच्या मध्यंतरामध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला 40+ धारावी आणि त्यानंतर 40+ कुक्षेत दोन्ही संघाचे संघनायक. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. आता धावसंख्या धावफलकावर लागायला गेला 24. यावेळेस चांगला चेंडू, सरप्राईज डिलिव्हरी. एक अनपेक्षित वळण त्या गोलंदाजांनी घेतलं होतं. अनपेक्षित वळण घेतलं होतं, त्यानंतर पूर्णपणे बीट केलं या चेंडूवर. मिथुन वैती वर्षानुवर्ष असलेला अनुभव. शेवटचा चेंडू पुढे गेले. बॅकफुटवर नाही तर फ्रंट फुटवर फुल घ्यायचा होता, परंतु संपर्क काहीच झालेला नाहीये. शेवटचा चेंडू सुद्धा आला निर्धाव आणि निर्धाव चेंडूने एकूण धावसंख्या उभारली कुक्षेत संघाने, ती म्हणजे 24 आणि 25 धावसंख्येचं आव्हान आता दुसऱ्या डावामध्ये सासवड संघाला उभारावं लागेल जर या सामन्यामध्ये विजय प्राप्त करायचा असेल तर. यानंतर होणारा सामना, माफ करा थोडंसं करेक्शन आम्ही स्कोर कार्ड मध्ये करत आहोत. 24 धावसंख्या
कुक्षित संघाने उभारल्या आणि त्यामध्ये जी पेनल्टी सासवड संघाला लागली होती त्या पेनल्टी खेरीज 2 अतिरिक्त धावसंख्या धावफलकामध्ये ऍड करण्यात येतील. त्यामुळेच एकूण धावसंख्या झालेली आहे 26 आणि आता 27 धावसंख्येचं आव्हान हे उभारावं लागेल सासवड संघाला. 27 धावसंख्येचं आव्हान असेल, पेनल्टी ऍड करून याची नोंद घ्यावी आणि आम्ही विनंती करत आहोत 40+ धारावे त्यांच्या विरोधात 40+ कुक्षित दोन्ही संघाचे संघनायक आपण या. बनकोडे 40+ आपण तयार राहायचं. यानंतर या सामन्यातून जो संघ विजेता घोषित केला जाईल त्यांच्या बरोबर आपला सामना असेल. त्यामुळे बनकोडे आपण तयार राहायचं आहे. 40+ कुक्षित वर्सेस 40+ सासवड असा सुरू असलेला हा सामना. सत्तावीस धावसंख्येचं आव्हान पार पाडण्यासाठी सासवड संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहू शकाल. 50+ चे खेळाडू मनोज आणि त्यांच्या साथीला जयेश, तर गोलंदाजी मार्कवर राजू 50+ चे खेळाडू. पहिला चेंडू शॉर्ट पूल केलाय, गॅप मध्ये चेंडू भिरकावलाय आणि पाठवून दिलाय सरळ 1 बाउन्स सीमारेषा पार. येतोय फलंदाज मनोजच्या बॅट मधून हा चौकार.
पाहू शकाल रिप्ले मध्ये बॅक फूट वर गेले आणि बरोबर मिड विकेट आणि स्क्वेअरच्या मधोमध जी गॅप निर्माण झाली होती, रिकाम्या जागा बरं असं काहीसं दर्शवलं या फटक्यामध्ये. 4 धावा मिळवल्या. पुढील चेंडू राईट आर्म ऑफ द विकेटने. यावेळेस मात्र चांगला फटका लॉफ्ट केलाय. 1 बाउन्स पाहू शकाल. क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑफ मधून. कलेक्शन चांगलं आहे आणि दुसऱ्या धावीचा कॉल जो दिला होता डेंजर रनकडे धावत असताना जयेश यांनी सुद्धा दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. 2 धावांनी आता धावफलकावर 2 चेंडूंच्या अखेरीस 6 धावसंख्या. चेंडूच्या मेरिटवर चाललेली फलंदाजी आपण पाहत आहोत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, त्याला मिडविकेटच्या दिशेने पुल केलं आणि यावेळेस सुद्धा पाहू शकाल तर गॅप पुन्हा एकदा शोधण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स 2 बाउन्स पुन्हा एकदा चेंडू चाललेला आहे सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चेंडू होईल फरार. येतोय आणखीन एक मनोजच्या बॅट मधून हा चौकार. 2 चांगले फटके, 2 चांगल्या गॅप वेधल्या गेल्या. फलंदाजांनी आता हा सामना लवकरात लवकर संपवण्याचा एक आक्रमक असं पवित्रा निर्माण केलेला आहे. यावेळेस सुद्धा लॉफ केलाय. चेंडू चाललाय उंच आणि लांबच लांब. येतोय आणखीन एक मनोजच्या बॅट मधून हा षटकार. काय फलंदाजी सुरू आहे. यावेळेस सुद्धा रिप्ले मध्ये पाहू शकाल आडव्या बॅटने खेचलेला फटका काऊ कॉर्नर मध्ये, जिथे कोणताही क्षेत्ररक्षक उपस्थित नसतो, बरोबर तिथेच हा चेंडू पाठवला आणि सीमारेषा पार षटकारासाठी. यावेळेस ड्राईव्ह केले. लॉंग ऑफ मध्ये आहे प्रोटेक्शन. धावता चेंडू पर्यंत पोहोचतील की नाही तर मात्र नाही. आणखीन एका वेळेस चेंडूने घेतले सीमारेषेची भेट. भिवून गेला याही वेळेस 4 धावा. मनोज सेट ऑन अ फायर. आतापर्यंत 5 चेंडू खेळत आणि 5 चेंडूंमागे 20 धावसंख्या अवघ्या मनोजच्या बॅट मधून आल्यात. जवळजवळ 90% या सामन्याचं चित्र स्पष्ट झालंय. फक्त आणि फक्त 7 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. शेवटचा चेंडू आणि या चेंडूवर सुद्धा आलाय घुटना टेक आणि तमाशा देख. स्लॉग स्वीपचा हा फटका भिवून जाईल 6 धावा. पूर्णपणे शांतताग्रस्त असलेलं मैदान आता मनोजच्या फलंदाजीने रोषणाई निर्माण झालेली आहे मैदानात. काय फलंदाजी सुरू आहे. षटकार चौकारांची भाषा बोलत असताना जवळजवळ सामना क्लिअर केलाय. आवश्यकता फक्त आणि फक्त 1 धावसंख्येची. औपचारिकता कदाचित असेल. पहिल्याच षटकामध्ये आपल्या ताबडतोब फलंदाजीने आणि विस्फोटक आक्रमक फलंदाजीने हा सामना जवळजवळ क्लिअर केलाय. विजयाच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिलेत. फक्त 1 धावेने आता तो विजयाचा उंबरठा ओलांडायचा आहे. पेनल्टी जरूर लागली होती परंतु कोणतीही चिंता मनामध्ये नव्हती. यावेळेस बीट केले फलंदाजांना. अजूनही वाट पाहावी लागेल. काहीशा अतिरिक्त धावसंख्या असते तर या सामन्यामध्ये मजा आली असती, परंतु मजा आली ती म्हणजे मनोजची बॅटिंग बघून. फार चांगली फलंदाजी. 26 धावसंख्या 6 चेंडूंमध्ये मॅरेथॉन खेळी. पहिल्या षटकामध्ये सामना क्लिअर करून दाखवलाय. फक्त 1 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर एकनाथ. यावेळेस संपर्क झाला आणि 1 धाव सहजरित्या प्राप्त केली जाईल. खूप खूप अभिनंदन साळसोळे संघ. फार चांगला खेळ राहिला. ती फलंदाजी असो ती गोलंदाजी असो, दोनही बाजूने दोनही क्षेत्रांमध्ये चांगलं योगदान ज्यांचं राहिलं असे साळसोळे संघ ठरत आहे त्या सामन्यातील विजेता संघ. खूप खूप अभिनंदन. तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल कुक्षेत्र संघाचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून या स्पर्धेचा सन्मान